पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणधवळी सुरू असताना ओतूर गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असतानाही हा बालेकिल्ला काबीज करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून चालू आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आता एकवटलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे तीनही उमेदवार विजयी करायचेच. भले विरोधकांनी कशाही पद्धतीनं आयडिया करू द्या, वेगवेगळी पत्रकं वाटू द्या, कोणाला तरी हाताशी धरू द्या, काही फरक पडणार नाही असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयप्रकाशजी डुंबरे आहेत. डुंबरे साहेब, काय सांगाल आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे उमेदवार उभे केले आहेत हे लोकांमधले उमेदवार आहेत, प्रतिसाद चांगला मिळतोय, परंतु विरोधकांकडनं वेगवेगळ्या आयडिया वापरून त्यांना बदनाम केलं जातं. कधी भ्रष्टाचाराचे आरोप, कधी पत्रकं वाटली जातात. काय नक्की चाललंय काय? आणि मोहित सारखा चांगला युवक आहे किंवा इतर जी मंडळी आहेत यांना कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न होतो, तुम्ही कसं पाहता? बरोबर आहे. आज पहिल्यांदा अजितदादांच्या अस्थी ओतूरमध्ये आल्या होत्या. ज्या अजितदादांनी हा पक्ष उभा केला, तो पक्ष उभा करण्यासाठी या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक गेले 5-7 वर्षात प्रयत्न केलेले आहेत. मोहित भाऊनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकर्तीमध्ये आणि ग्रामपंचायतच्या मदतीने आणि विशाल तांबे, ज्याला आपण प्रेमाने लोट्याभाऊ म्हणतो, अतिशय चांगलं काम तर ह्या 5 वर्षाच्या आधीच्या कधी कालखंडात पहा एवढी मोठी कामं कधीच उभी राहिली नाहीत. आणि आत्ता जलशुद्धीकरण प्रकल्प आहे सांडपाण्याचा, एवढ्या 2 कोटीचा, किती कोटीचा आहे, 2-4 कोटीचा ग्रामीण रुग्णालयाचं काम पूर्णत्वाला आलं आहे. पोलीस स्टेशनचं काम झालं आहे. 3 केटी बंधारे, 2 नवीन केटी बंधारे झालेत. आणि गावाला अभिमान वाटावा असं एक सांस्कृतिक भवन ओतूरच्या सगळ्या नागरिकांसाठी मोहितने आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी अतुल शेठच्या पाठिंब्याने वेगवेगळ्या ठिकाणून पैसे आणून अतिशय चांगलं क्रीडा संकुल ओतूरला उभं केलं आहे. असं क्रीडा संकुल नाही, इतकं सुंदर काम या ग्रामपंचायतच्या टीमने केलं आहे. आणि तरीही आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीतून उमेदवारी देताना सगळ्या गावाला लोकांना विचारून दिलं आहे. कोणताही ह्या दोन्ही उमेदवारांच्या, एक शेतकऱ्याची पार्श्वभूमी असलेला पंचायत समितीचा उमेदवार आहे आणि एक उच्च शिक्षित प्राध्यापक डॉक्टर असलेली उच्च शिक्षित महिलेला आम्ही उमेदवारी दिली. छायाताई तांबेंना दिली आणि प्रशांत डुंबरेला दिली. कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही, मोठे हे नाही, फक्त त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी इतकं सुंदर काम केलं आहे का प्रशांतने तर जसा आपला शेतीचा गडी असतो तसा हा गावचा घरगडी आहे. इतका 24 तास शांतपणाने चांगलं काम करतो. इतकी कामं ह्या सगळ्या टीमनी, मोहितपासून ते ह्या सगळ्या टीमनी, मोहित, लोट्या भाऊ, तुषार भाऊ, ह्या सगळ्या आणि ग्रामपंचायत सदस्य सगळे, ह्या सगळ्यांनी चांगलं काम उभं केलं आहे आणि म्हणून त्यांना उमेदवारी दिली. 100% ओतूरची जनता त्यांच्यामध्ये राहील. तर तुम्ही म्हणता आता कोण पत्रक वाटतंय, कोण विरोधात जात आहे तसं चित्र. अनेक पुढारी सगळे एक झालेले आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे पुढारी एक झालेले आहेत आणि काही स्वयंघोषितही त्यांना जाऊन मिळालेले आहेत. आणि आज इकडं आपण अजितदादाच्या दर्शनाला जातो आहे, अजितदादाचं नाव घेतो आहे, इकडं राष्ट्रवादीचं करतो आहे आणि इकडं आपण विरोधात काम करतो आहे. ज्यांच्या घरी मोठमोठे नेते येतात त्यांनासुद्धा त्याचं काही वाटत नाही. लॉंग टर्मचा विचार न करता स्वतःचं तात्पुरतं काहीतरी दुखतं आहे म्हणून हे सगळे विरोधात गेलेले आहे. पण आज असं चित्र आहे, अनेक पक्षांकडे आपण जर पाहिलं तर त्यांची कार्यकर्ते तुम्ही बघावानीच आहेत का भाडोत्री कार्यकर्ते, रोजंदारीवरचे कार्यकर्ते दिसतात. आणि ह्या टीमकडे येऊन पहा, 300-400 युवक रोज संध्याकाळी, 300-400 युवक दिवसभर आणि संध्याकाळी उत्स्फूर्तपणे ह्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मागं उभे राहिलेले आहेत. मग ह्या युवकांना सगळ्या बाजूने घेरायचं का काम चाललं आहे? का यांच्या कोणाच्या पोटात दुखतं एवढं? याच्यासाठी आम्ही सगळे ज्येष्ठमध्ये राहिलेले, संतोष शेठ आहे, तुषार भाऊ आहे, मी आहे, दयानंद शेठ आहेत, आम्ही सगळे जे आहेत ज्यांच्यात देवदासनार आहेत, माधवराव एवढा वय असताना आहेत, सगळे या मुलांच्या मागं उभं राहू. यांना अजिबात ह्या यांचा जर मूळ गेला ह्या कार्यकर्त्यांचा तर गावचा विकास थांबेल. आणि माझं चॅलेंज आहे का इथून मागच्या 5 वर्षाच्या पूर्वी त्यांचा विकास बघा आणि आत्ता ह्या टीमने केलेला, ह्या तरुण मुलांनी केलेला विकास बघा. यांना नावभेद करू नका. आजपर्यंत मग तुम्हाला आजपर्यंत नव्हतं सुचत का ह्याच उमेदवाराच्या जे पत्रकं वाटतात त्यांनी लिहिलं, ह्याच उमेदवाराचा समर्थनार्थ पोस्ट टाकत होते. जे पत्रकं वाटतात ते ह्याच उमेदवार. आणि काय अशा प्रकारे घेऊ नये, विकासाला खेळ लावू नये असे माझं आव्हान आहे.
मी आणि इतके आता हे सगळे युवक जोरदार काम करतात, त्यांच्या मागे मी भक्कमपणाने उभा आहे आणि सगळे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मागे भक्कमपणाने उभे राहतील, जुने कार्यकर्ते उभे राहतील आणि ह्या राष्ट्रवादी पक्षाला मत हीच खरी अजितदादांना श्रद्धांजली आहे. छायाताई तांबे किंवा प्रशांत डोंगरे हे दोन्ही ओतूरचेच उमेदवार आहेत. ओतूर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. एवढी मजबूत ताकद असतानाही तालुक्याचे आमदार शरद सोनवणे इतरांच्या मदतीनं हा गड जिंकण्याचा प्रयत्न करतात. ज्याचा त्याचा जिंकण्याचा प्रयत्न असू द्या, पण असा प्रयत्न एकदा झाला होता. एकदा आदरणीय वल्लभ शेठनी ओतूर सोडून जिल्हा परिषदेचं तिकीट, चांगले उमेदवार होते, पैसेवाले होते, आपल्या रोहित वेठेकर सरांना दिलं, पण आणि ओतूर सोडून ओतूरला डावलून ह्यावेळेस ओतूरचं मतदान आहे जवळजवळ 12-12.5 मतदान ओतूरचं, आणि एवढ्या मोठ्या संख्येला डावलून यांनी ओतूरवर विश्वास न दाखवता दोन्ही उमेदवार बाहेर दिल्यात. तर त्या वेठेकर सुद्धा गावाने एक होऊन त्यावेळेस त्या उमेदवाराचा पराभव केला. आम्ही त्यांचंच काम करत होतो. वेठेकर जीवाचं रान केलं तरीही उपयोग झाला नाही. शेवटी गावची अशी भावना आहे, ह्या पांढरीतला उमेदवार पाहिजे, आपला माणूस पाहिजे, आपला गावचा उमेदवार पाहिजे, आणि त्यांनी टाळलेलं आहे ते. जी पत्रकं वाटली जातात त्याच्यामध्ये असे काही आरोप वेग आहेत अशी पण टीका होते का समजा तुम्ही घंटागाडी घेतली नाही किंवा ॲम्ब्युलन्स घेतली, काही त्याची खातरजमा न करता एक बदनाम करण्याची सुपारी घेतल्याची पण टीका होते. विकास करताना कधी पायवाट सोडून विकास करावा लागतो, थोडासा ट्रेंड. आता हे एवढं मोठं क्रीडा संकुल उभा करताना सुद्धा काही नियमांना अनेक अडचणी आहेत. स्विमिंग टँक करताना अडचणी आहेत, वेगवेगळ्या निधीत दुसऱ्या हेड खाली आणून त्याला वापरावं लागतात, तेव्हा विकास होतो. घंटागाडी जरी घेतली नसली तर घंटागाडीच्या ऐवजी त्यांनी स्वर्गरथ घेतला आहे. जो स्वर्गरथ आज गावातल्या प्रत्येकाच्या कामाला येतोय आणि ती सेवा फुकट आहे. ग्रामपंचायत फुकट स्वर्गरथ दिलेला आहे. त्याच्यातूनही काही लोकांना दुःख झालं आहे, काही लोकांचे धंदे बंद झाले. त्यांना काही विकासाची कावेळ आहे. हो, नाही, नुसता स्वर्गरथच दिला नाही तर सुंदर असं ते पर्यावरणपूरक गॅस दाहिनी उभी केलेली आहे, तर ज्याच्यामुळं एक मृत्यू झाला तर जवळजवळ 2-3 झाडांची लाकडं जातात. इतका सुंदर प्रोजेक्ट उभा आहे. तर मग कधी हेड बनवून केलं म्हणजे तो भ्रष्टाचार आहे का? आणि मग यांनी जर भ्रष्टाचार केला तर त्यांचे 5 वर्ष पूर्ण होत आले. मूळचे लोट्या भाऊचे तर मागच कालखंड संपला, मग तेव्हा काय आरोप झाले नाहीत. निवडणुकीचाच आरोप का होता? यांना बदनाम करण्यासाठी होता, त्या तरुणांना बदनाम करण्यासाठी होता. आणि याचं उत्तर हे सगळे तरुण एक होऊन देतील, 100% देतील. आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे आहोत. जे पत्रक काढलेले त्याच्यामध्ये अनेक काही मुद्दे असे आहेत का त्याचा आणि ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही. उदाहरणार्थ काही रस्ते केलेत त्याच्यात पंचायतीचा संबंध नाही, काही बंधारे बांधलेत त्याची ॲक्च्युली मंजूर झालेली रक्कम किती, काही पण आकडे टाकलेत. पंचायतीचा संबंध नसा, ज्याचे जे जिल्हा परिषद अखत्तर येते, पंचायत समितीच्या अखत्तर येते किंवा आधी येत, त्याचे सुद्धा आरोप यांनी ग्रामपंचायतीवर केलेत. म्हणजे यांचं नॉलेज त्याच्यातून उघड होते. काय हा कोणता याचा फंडा होता, कधी झालेलं काम आहे, ग्रामपंचायत याचा संबंध काय? तर छायाताई तांबे यांचं काम जर एवढं चांगलं आहे तर त्यांचा भावकीतलाच एक माणूस स्वतःला समाजसेवक म्हणून घेत आहेत, ते प्रचार करतायत, पत्रक वाटतायत. आता काय तो त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांनी असं करायला नाही पाहिजे. त्यांना सुद्धा मी विनंती करतो का कृपया असं करू नका. आणि तुमच्याच भावकीतले आहेत, भावकीतले म्हणून दिलेलं नाही तर एक सुशिक्षित उमेदवार म्हणून हेच महोदय सुरुवातीला म्हणायचे छायाताईचा मी प्रचार करणार आहे. हो, त्यांनी चालू ना 2 महिने त्यांनीच छायाताईचा उमेदवाराचा आग्रह धरला. छायाताईच्या उमेदवाराच्या पोस्ट 2-3 महिने गौरव ते टाकत होते. आणि आता अचानक काय झालंय काय कल्पना नाही माझी. काय म्हणजे काय घडामोडी घडल्या असतील, काय होऊ शकतात माहीत नाही. ओतूरकरांना काय आव्हान कराल? ओतूरकरांना मी एवढंच आव्हान करेल का सगळ्या ओतूरकरांनी ह्या तरुणांच्या मागे उभं राहावं आणि काम केलेलं आपण काम बघावं. यांनी उभे केलेले 5 वर्षातले सगळे प्रोजेक्ट बघावेत. आणि या तरुणांच्या मागे आज जर असे सगळे एक होऊन त्यांना जर डिवचण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा, त्यांचा खच्ची करण्याचा प्रयत्न करत असतील तर सगळ्यांनी ह्या तरुणांच्या मागे उभं राहायला पाहिजे. आम्ही तर भक्कमपणाने उभं आहोतच. सगळे तरुण एकवटतील आणि उद्यापासून दुप्पट वेगाने काम करतील आणि पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयी करतील असा मला विश्वास वाटतो. भाऊ, काय परिस्थिती काय नेमकी ओतूरमध्ये? वाणी साहेब, बघा तुम्ही महाभारतात सुद्धा ऐकलेलं आहे का जेव्हा योद्धा हरत नाही त्यावेळेला त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आज तसं बघितलं तर काका असतील, मी असेल,
की आम्ही कोणत्याही गोष्टीतून कुठं काय लाभार्थी लोक नाही आहेत. आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील लोक आहेत. पण आज आम्ही ह्या उमेदवारांच्या पाठीमागं का उभे आहोत, तर सर्व गाव आहे, ही 16 गाव आहे, सगळे गट आहेत. आदरणीय अतुल शेटबेनके आहेत, सत्यशील दादा शेरकर आहेत, डॉक्टर अमोलजी कोल्हे आहेत, मोहितजी ढमाले, विशाल तांबे आणि सगळेच आमचे ग्रामपंचायत सदस्य, प्रेमानंद आसवारे, आशिष गोनके, वाकर आहेत, इकडं गोरख फापाळे, संचित फापाळे, आशिष शाह आहेत. या सगळ्यांनी मिळून आणि गावांनी मिळून हे उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे काय कुठं कोणत्या कामातून कशातून टक्केवारी कमावण्यासाठी अजिबात आलेली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की छायाताई या उच्च शिक्षित आहेत, त्या डॉक्टरेट आहेत, त्यांचं एक पुस्तकसुद्धा प्रकाशित झालेलं आहे. त्या महाविद्यालयात काम करतात, आपलं काम संपल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये बसून ते 100% वेळ देतात. आणि प्रशासनाने तर ज्यावेळेस तो उपसरपंच झाला त्यावेळेला त्यांनी अतिशय गड्याप्रमाणे त्याची 4 वर्ष दिली. त्यांनी त्याची शेती करण्यासाठी एक सालाचा माणूस ठेवला आणि 100% त्यांनी वेळ दिलेला आहे गावाला. गावाची जर मागची परिस्थिती बघितली आणि आत्ताची बघितली तर अतिशय चांगली आहेत. ज्या बाहेर शहरात सुखसुविधा असतात त्या या ठिकाणी आहेत आता. तर मला वाटते वाणीसाहेब की आमच्याबरोबर तिकडून जरी सगळे नेते एकवटले असते, कुठून बाहेरून कोण येणार असेल काय असेल, पाहुणे आले की सन्मान करायचा ही ओतूरकरांची एक खासियत आहे. आणि त्यामुळं ह्या दोघांनी गावाचा विकास केल्यामुळं त्यांना आता आम्ही सगळे मिळून प्रमोशन देतोय. आता त्यांच्यावर अनेक गावांची जबाबदारी आपण देतोय. तर मला वाटते की याच्यात यांच्या पाठीमागं सर्वसामान्य जनता आहे, त्याच्यामुळे विजय 100% आहे. आता छायाताई तांबे यांचं काम चांगलं असताना त्यांच्या भावकीतला एक माणूस चुकीच्या पद्धतीनं पत्रकं वाटतं, त्या पत्रकामध्ये का ज्याचा ग्रामपंचायतीशी काही संबंध नाही असेही काही मुद्दे टाकले जातात. आता ओतूरकरांना त्यातलं वास्तव माहिती आहे, पण अवास्तव माहिती जर ओतूर गावाच्या बाहेर गेली तर कधी कधी लोक मग त्याच्यावर अप्रत्यक्षपणे विश्वास ठेवू शकतात. तुम्ही मतदारांना काय सांगाल? नाही, मला नाही वाटत की बाहेरची पण लोक ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवतील. कारण ताईंनी जे काम केलेलं आहे ते 100% पारदर्शकच आहे. आणि त्यांनी विकास कामं करताना कधी त्याच्यात राजकारण आणलं नाही. म्हणजे सर्वच पक्षातल्या नेत्यांना बोलवणं, त्यांना विश्वासात घेणं, आम्ही हे काम करतोय, असं काम करतोय, तर सगळ्यांना एकत्र घेऊन सर्वांना विचारात घेऊन 5 वर्ष पूर्ण काम केलेलं आहे. पण आता असं अचानक काय घडलं ते मला माहीत नाही. पण निवडणुका आल्यावरती थोड्याशा अफवा वगैरे हे होतात. तर मी पूर्ण ओतूर आणि धालेवाडी गणातील सगळ्या गावांना आव्हान करतो की तुम्ही आमच्यावरती 100% विश्वास ठेवा. छायाताईंवर विश्वास ठेवा, प्रशांतवर विश्वास ठेवा, उल्काताईंवरती विश्वास ठेवा. ही अतिशय सुसंस्कृत माणसं आहेत. ती 100% कोणताही 1 रुपयाचा भ्रष्टाचार किंवा काही न करता त्या ठिकाणी 100% तुमच्या विश्वासास पात्र होतील. आणि 9 तारखेला वाणीसाहेब ते तुम्हाला तिघे विजय झालेले दिसतील. जयप्रकाशजी, तुम्हाला एक प्रश्न. तांबे कुटुंबातूनच जेव्हा त्यांना विरोध होतो छायाताईंनी, म्हणजे आता मी नाव घेऊन सांगतो, तानाजी तांबे सुरुवातीला छायाताईंचंच प्रचार करायचे, प्रमोशन करायचे, आणि आता नंतर मात्र ते पत्रकं काढून भ्रष्टाचार झाला असं म्हणतायत. बोलवतं धनी तानाजी तांब्यांचा कोण वेगळा असू शकतो? असू शकतो. निवडणुकीचा काळ आहे, कोणती शक्यता नाकारता येत नाही. तेच त्यांचं प्रमोशन करत होते. आणि आम्ही ह्या विषयाकडे तांबे डोंबरे अशा विषयात कधीच पाहत नाही. चांगला उमेदवार म्हणून आम्ही त्या सगळ्यांनी गावाने त्यांना एकमुखी पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांना बदनाम करण्याचा जो प्रयत्न निश्चित अनेक ज्या प्रवृत्ती त्या करतात हे सगळ्या तालुक्याला माहिती. अनेक प्रकरणात ते अनुभवलेले आहे सगळ्यांनी. तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. तुम्ही सगळे मंडळी शोकसागरामध्ये बुडालेले आहेत. आज ओतूरला शोकसभा झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ नेता, एका पक्षाचा प्रमुख उपमुख्यमंत्री अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे त्यांनी सभा रद्द केल्या. आता इथे ओतूरमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणलं जातंय, कसं पाहता? आता जर राज्याचे मुख्यमंत्री असा निर्णय घेतात, एवढा जबाबदारी निर्णय घेतात, एवढा मोठा भारतीय जनता पक्ष, आज आपण बातमी वाचली असेल की जिल्ह्यात मुख्य लढत ही भारतीय जनता पक्षाबरोबरच आहे, तरी त्या पक्षाने आक्रमक प्रचार न करता त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 22 सभा रद्द केल्या. आणि यांनी आग्रहपूर्वक यांना एकनाथ शिंदेंना सुद्धा शिंदे साहेबांना आग्रहपूर्वक इथं आणलं. ते शाबूल करून आणलं असेल. खरं नाही व्हायला पाहिजे असं. प्रत्येकाने आपल्या सहकार्याचा तरी मान ठेवायला पाहिजे. असं जे त्यांचा विचार आहे ते आक्रमकपणे उतरलेले आहेत. जनता त्यांना उत्तर देईल. ओतूर गटामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अधिक मताने विजयी होतील. मोहित डमाले व त्यांच्या सहकाऱ्यांना विरोधकांनी कितीही घेरण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यांच्या सोबत राहून या गटातील 3ही उमेदवार विजयी करू, अशा प्रकारचा दावा केलेला आहे. आता बघूया, घोडं मैदान पुढ्यात आहे, नक्की काय होतंय, उतूरकर काय निर्णय घेत आहेत आणि विजय कोण होत आहे. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, उतूर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.